आणि उन्हाळी सुट्यांचा बेत आखून तुम्ही ताडोबाला जाणार असाल तर आज आणि उद्या तुमचा प्लॅन फ्लॉप होऊ शकतो। याचं कारण नेमकं काय आहे आपण पाहूया। ताडोबा सुट्टीच्या दिवसात वाघांच्या डरकाळीचा थरार अनुभवण्यासाठी इथं हजारोनी पर्यटक गर्दी करतात। पण रविवारचा मुहूर्त साधून तुम्ही जर ताडोबाला जाणार असाल तर थोडं थांबा, कारण आज आणि उद्या राज्यातल्या सगळ्याच व्याघ्र प्रकल्पातील गाईड्सनी संपाचं हत्यार उपसलंय। विदर्भात व्याघ्र पर्यटन हा एक मोठा व्यवसाय आहे आणि या व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज विदर्भातले जेवढेही टायगर प्रोजेक्ट्स किंवा अभयारण्य इथले जे गाईड्स आहे ते आज पूर्णपणे 2 दिवस संपावर आहे। या पूर्ण जे स्ट्राईक होत आहे पर्यटकांची, त्याची प्रमुख मागण्या जे आहे त्याच्यामध्ये त्यांना नियमित कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना मानधन देण्यात यावं, यासोबतच पर्यटन जे आहेत त्याचा दर्जा सुधारण्यात यावा, रस्ते सुधारण्यात यावे, त्यांना विम्यासारख्या इतर सुविधा देण्यात यावा, या मागण्यांसाठी हा संप होतोय। जंगल सफारी करताना गाईड हा निसर्ग आणि पर्यटकांमधला दुवा असतो। शिवाय पर्यटकांना माहिती पुरवण्यासोबतच त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही असते। पण आता गाईड्सची जबाबदारी घ्यायला सरकार तयार नाहीये। याच्यामध्ये पर्यटकासाठी 3 महत्त्वाचे मुद्दे म्हणजे एक म्हणजे रस्ते दुरुस्ती करणे, ऑनलाईनचा जो कोटा आहे जो आधी 27चा होता तो 18 केला आहे ते वाढवण्यात यावं, आणि जे पाण्याचे पाणवटे आहेत ते जिथे जिथे सोलर सिस्टम लावलेले आहे, सोलर सिस्टम तर चालू आहे पण पाणवटे जे आहेत फार गंभीर परिस्थिती आहे, पाणी तिथे राहतच नाही, ते दुरुस्ती करण्यात यावे। हे महत्त्वाचे 3 मुद्दे आहे। हे जे गाईड बांधव आहेत हे जंगलाच्या आतील आहेत, अफेक्टेड विलेजर्स आहे, यांचा पुनर्वसन काही लोकांचा व्हायचा आहे, अजूनही इथे कार्यरत आहे। त्यांच्या शेत्या वाड्या त्यांची भूमी ह्या अफेक्टेड झालेल्या आहेत व हा जो खितपत पडलेला जो मार्गदर्शक बांधव आहे यांना मानधन किंवा कुठल्या प्रकारची चांगली फॅसिलिटीज जर स्थायी स्वरूपात जर बहाल जर केली तर या जंगलाचा जो इम्प्रूव्हमेंट आहे तो होणार। सुट्ट्यांचा प्लॅन करून कित्येक पर्यटकांनी ताडोबाला हजेरी लावली खरी, मात्र गाईड्स नसल्यानं बिचारांच्या प्लॅनचा बट्ट्याबोळ झाला। आता मी इकडे ताडोबा फिरायला आलो होतो, परंतु काय तिकडे माहीत पडलं आल्यावर की ऐक आहे गाईडचं, आणि लोकल होते इकडे आमच्याबरोबर पण काय त्यांना इतकं नॉलेज नाही जितकं गाईडला असतं। आणि कॉलिंगच्या बाबतीमध्ये किंवा टायगर स्पॉटिंग कुठे कुठे चालू आहे इतकं त्यांना बरोबर सांगता आलं नाही। आज आलो आम्ही, सफारी केली, जवळपास 1-1.5 तास फिरलो आम्ही, पण कुठेही काही टायगर काही दिसला नाही किंवा गाईडकडून एवढी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली नाही। आम्ही आतमध्ये गेलो लोकलाइट्स बरोबर वगैरे, पण आम्हाला काही तिकडे सायटिंग झालेलं नाही, म्हणजे वाघ वगैरे असं काही आम्हाला तिकडे दिसलेलं नाही आहे। सो आम्ही इतक्या लांबून इतके एक्सपेन्सेस करून इकडे आलो तर इव्हेंच्युअली आम्हाला ते पुन्हा वेस्ट गेल्यासारखं वाटतं। मागच्या वर्षीही गाईड्सनी त्यांच्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलं होतं, त्यावेळी दिलेली आश्वासनं आजही जैसे थे आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा नाईलाजानं गाईड्सना अभयारण्याच्या दारात बसायची वेळ आली आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।